महापौरपदाच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा असतानाच मुंबईत फोडाफोडीच्या चर्चेला ऊत आला असून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलविल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुंबईचे महापौर पद कुणाकडे जाणार या प्रश्नासह ऑपरेशन लोटसचीही चर्चा सुरू आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने 118 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. भाजपला 49 जागा मिळाल्याने महापौर पद आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपद ही दोन्ही महत्त्वाची पदे आपल्याकडेच राहतील असे भाजपमधील नेते खासगीत सांगत आहेत. मात्र शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 29 नगरसेवकांशिवाय भाजपला मुंबईचा महापौर बनवणे शक्य नाही. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला असला तरी त्यांनी आपल्या पक्षाच्या 29 नगरसेवकांना वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एंड येथे हलविले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा उबाठाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. या नगरसेवकांना शिंदे यांनी कोंडून ठेवले असल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले आता त्यांना आपले नगरसेवक फुटतील अशी भीती वाटत आहे. खरे तर सुरत ही त्यांच्यासाठी सुरक्षित जागा आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळपास सर्वांनीच ठरविले आहे असे विधानही राऊत यांनी केले. दुसरीकडे भाजप कुणापुढेही झुकणार नाही असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. कुणाच्या मनात वेगळे काही शिजत असल्यास ते कृतीत उतरवण्याची हिंमत या जनादेशापुढे कुणी करेल असे वाटत नाही असेही या नेत्याने स्पष्ट केले. ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा. मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो असे उद्धव ठाकरे यांनीच शनिवारी म्हटले होते. तसेच शनिवारी सकाळी संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी दोन्ही भावांमध्ये मोबाईलवरून चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू असल्याचा दावाही राऊत यांनी यावेळी केला. मुंबईत भाजपचाच महापौर होईल. संजय राऊत यांनी महापौर पदाबाबत केलेल्या आरोपाला भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबईत भाजप सर्वात मोठा असून भाजपचाच महापौर होईल असा दावा बन यांनी केला. हिंदुत्व गहाण ठेवणाऱ्यांनी फोडाफोडीवर बोलू नये. जे आमदार गेले ते ईडी नाही तर उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला घाबरून गेले अशी टीका बन यांनी केली. एकनाथ शिंदे यांना नगरसेवक फोडण्याची भीती नाही. संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. शिवसेनेकडून आरोपाचे खंडन. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कोणताही नगरसेवक हॉटेलमध्ये कैद किंवा बंदिस्त नाही. त्यांच्यावर कोणताही दबाव किंवा जबरदस्ती केली जात नाही. नगरसेवक स्वेच्छेने हॉटेलमध्ये आहेत. अनेक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत व त्यांना पालिकेच्या कामकाजाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे असे म्हात्रे यांनी सांगितले. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षाला फटकारले. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यावरून रविवार दिवसभर आरोप प्रत्यारोप झाल्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे रविवारी रात्री हॉटेलमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. आपल्या प्रभागात लोकांना दिसून येईल असा बदल करावा. आपण केलेले बदल लोकांच्या लक्षात यायला हवेत. शिवसेनेची प्रतिमा डागाळली जाईल असे काम आपल्या हातून घडू नये याची खबरदारी शिंदे यांनी केली. तसेच आपल्या प्रभागातील कामे उत्तम दर्जेदार व्हावीत याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनीही उबाठाला लक्ष केले. जेव्हा सत्ता येते तेव्हा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटते की त्यातील प्रमुख पद आपल्या पक्षाला मिळावे. पण आम्ही महायुतीने लढलो आहोत. आम्ही 2019 मध्ये जे जुन्या शिवसेनेने केले होते ते करणार नाही. आमचे नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची जी टीका करतात त्यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीसाठी जेव्हा पहिली बैठक होईल तेव्हा कोणाचे नगरसेवक नॉट रिचेबल होतील त्याची काळजी करावी असा टोला उदय सामंत यांनी लगावला. भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला. महापालिका निवडणुकीत भावनिक मुद्दे हरले आणि विकास जिंकला अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. जनतेला विकास हवा आहे. महायुती सरकारने घेतलेले निर्णय, पागडीमुक्त मुंबई तसेच ज्या इमारतींना ओसी दिली त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत नगरसेवकांना दिल्या.